मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आषाढी एकादशी आता आपली लवकरच जवळ येत आहे. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या रांगोळ्या बघत आहोत. तर या पाठीमागे देखील तुम्हाला मी 3 व्हिडिओ टाकलेच आहेत. तर आज पण तुम्हाला सुंदर आणि स्पेशल अशी रांगोळी दाखवत आहेत. अगदी सोपी आणि सुंदर असणार आहे. कुणालाही काढता यावी आणि सहज काढता यावी अशी रांगोळी मी तुम्हाला दाखवत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक गोल तयार करून घ्यायचा आहे. आणि तो गोल आपल्याला हलकासा असा मी थोडासा हळदी कलरचा माझ्याकडे रंग उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मी त्यामध्ये तो रंगवून घेतलेला आहे. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही ह्या महिन्यात नक्की ट्राय करा. तुमच्या देवघरात, तुळशीजवळ किंवा एखादं विठ्ठल मंदिर तुमच्या आसपास कुठेतरी शेजारी असेल तर तिथे देखील तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, असा आपला विठ्ठलाचा तिलक तयार झालेला आहे. आणि आता आपण वेगवेगळ्या रांगोळ्या हे नेहमीच बघत असतो, पण आज आम्ही काहीतरी वेगळं आणि खास अशी तुम्हाला ही रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता आपण इथं नावाची रांगोळी तयार करायची. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, विठ्ठल हा शब्द लिहून घेत आहोत आपण. तर अगदी सुंदर आपलं विठ्ठल हा शब्द लिहून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्या 2 जी रेषा आपण अक्षरावरून ओढून घेतलेली आहे ते आपल्याला हलकीशी बेंड करून घ्यायची. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, विठ्ठलाची टाळ तयार करून घ्यायची. तर या पद्धतीने आपण याचे टाळ देखील तयार करून घेऊया. हा हलकासा असा मिक्स रंग तयार करून घेतलेला आहे मी टाळांसाठी. तर ही आपली पहिली रांगोळी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण आता दुसरी रांगोळी देखील ट्राय करूया. तर त्यासाठी मी काय करणार आहे, इथं माऊली हा शब्द आपल्याला लिहून घ्यायचा आहे. अगदी एका रेषेत आपल्याला हे शब्द लिहून घ्यायचे आणि हलकेशात आपण रेषा ओढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लाईनमध्ये आपल्याला ही रेषाशी ओढून घ्यायची. दोन्ही बाजूला आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायचे आणि आपल्याला हा तिलक तयार करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपला हा माऊलीचा तिलक तयार झालेला आहे. त्यानंतर इथे देखील आपण विठ्ठलाचा तिलक तयार करून घेतलेला आहे. आणि ह्या साईडून आपल्याला अशा 2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत.
तर या पद्धतीने आपल्या रेषा तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला मोठ्या पांढऱ्या रंगाचे टिपके ओढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर साईडने देखील आपल्याला असे टिपके ओढून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींना तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या, आवडल्या असल्या तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे. तर हे आपलं काय झालं, तर आपले दोन्ही बाजूचे टिपके आता या पद्धतीने आपण राऊंड शेपमध्ये करून घेतलेले. आणि त्यानंतर पेनाच्या साहाय्याने आपल्याला यामध्ये असं रेषा ओढून घ्यायची. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपले रांगोळी किती दोन्ही पण छान झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.